अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतर गाजली ख्याती. कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शन येते अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येती धावणे. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर की संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. असो अशा नगरात शंकराव प्रवेश होत. आनंदमय झाले चित्त समाधान वाढले. यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे. तियेची घेऊनी गाठी शंकरराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणाला गुणी द्रव्य काही देईन. बाईंची द्रव्यलोभ पूर्ण आनंदली तियेचे मन. म्हणी मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीशी तरी 6 सहस्र रुपयांशी देईन सत्य वचनही. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती भाव चित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन. परी पूर्वकर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडित. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकदा तरी वरदानी. समर्थ तेथून उठले चालले गावाबाहेरी. आले शेखनुऱ्याच्या दर्ग्यावरी. शंकरावही बरोबरी. त्या स्थळी पातले यवन स्मशानभूमीत. आली यतिराजे त्वरित. एका नूतन खाजेत निजले छाती टाकून. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मनसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थ्यांची स्वारी. शेखनुऱ्याच्या दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिसला फकीरासी. आणि शेखनुर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराजा आज्ञापित्त. बारीक वांटुटी निंबपत्र 10 मिली त्यात घालावे. हे घ्यावे व औषध तेणे जाईल ब्रह्मसंबंध. जहाला स्वामीराज वैद्य व्याधीपळे आपणची. स्वामी वचनी धरुनी भाव. औषध घेती शंकरराव. तयांची आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीस आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटला तयांना ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. असा केला निर्धार. त्यांचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनीगच्छि निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करतात. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वांनमुते तेथेची मठ बांधिला चुनीगच्छि. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामीचरित्र तयांचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाते. श्रवणी धरावा आदर तेणे सारिती यह पत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. इतिशी स्वामीचरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समंत. सदा परिसुत भाविक भक्त. 9वाध्याय गोड हा. श्री स्वामीराजा प्रणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.